त्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 9वी यातील बेसिक इलेक्ट्रिसिटी मूलभूत विद्युत शास्त्र हा पाठ बघणार आहोत. बेसिक इलेक्ट्रिसिटी मूलभूत विद्युत शास्त्र विद्युत क्षेत्रामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना विजेचे महत्त्व, विद्युत निर्मितीचे स्रोत, मूलभूत व्याख्या, एकके आणि इलेक्ट्रॉनिक घटक यांचे ज्ञान प्राप्त करून देणे हा या पाठाचा उद्देश आहे. या पाठाचे आपले जे उद्देश आहे ते विजेचा परिचय करून घेणे, वीज इलेक्ट्रिसिटी संकल्पना समजून घेणे, अणुरचना, अणुचे घटक, त्यावरील विद्युत भार त्यांचे ज्ञान होणे, विजेचे स्रोत ज्ञात होणे, विजेचे महत्त्व समजणे, विद्युत निर्मितीच्या पद्धतीची माहिती होणे. वीज इलेक्ट्रॉनचे वहन म्हणजे वीज होय. मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असणाऱ्या लहानात लहान कणाला अणु असे म्हणतो. आकृतीत दाखविल्याप्रमाणे अणु रचनेमध्ये केंद्रस्थानी अणुकेंद्रक असून त्यामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात आणि या केंद्रकाभोवती आपापल्या कक्षांमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन असतात. न्यूट्रॉन हे भाररहित असून प्रोटॉन्स धन भारित व इलेक्ट्रॉन ऋण भारित असतात. याविषयी आपण विज्ञानामध्ये पण अभ्यास केलेला आहे आणि आज पण तुम्ही बघता की अणुची रचना कशी असते. त्याच्या केंद्रस्थानी या पद्धतीनं प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स हे बाहेरच्या कक्षांमध्ये फिरत असतात. सर्वसाधारण अणूमध्ये प्रोटॉन व इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. त्यामुळे धन विद्युत भार व ऋण विद्युत भार समान होऊन अणू विद्युत भाररहित असतो. बाह्य प्रेरणा लावल्यास बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन कक्षेबाहेर जाऊन दुसऱ्या अणूच्या कक्षेत जाऊ शकतात. त्यांना मुक्त इलेक्ट्रॉन म्हणतात. प्रत्येक अणू बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन ठेवून स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो आपल्याकडील इलेक्ट्रॉन दुसऱ्या अणूला देतो किंवा दुसऱ्या अणूकडील इलेक्ट्रॉन घेतो. याला इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा भागीदारी असे म्हणतात. या क्रियेमुळे आपल्याकडील इलेक्ट्रॉन दुसऱ्या अणूला देणारा अणू धनभारित होतो तर इलेक्ट्रॉन घेणारा अणू ऋणभारित होतो आणि असे विद्युतभारित अणू असणाऱ्या वस्तूला विद्युतभारित वस्तू म्हणतात. विजेचे प्रकार स्थिर विद्युत आणि प्रवाही विद्युत. स्थिर विद्युत म्हणजे काय ते आपण बघूया. इलेक्ट्रॉन देवाणघेवाण करण्यास पूरक अणू असणाऱ्या वस्तूंच्या घर्षणाने, परावर्तनाने किंवा स्पर्शाने त्या वस्तूमधील एक धनभारित व दुसरी ऋणभारित होते. यालाच स्थिर विद्युत असे म्हणतात. ही वीज पडताळून पाहता येते परंतु तिच्याकडून कार्य करून घेता येत नाही. प्रवाही विद्युत जी विद्युत ऊर्जा एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेता येते व तिच्याकडून आवश्यक सर्व कार्य करून घेता येते तिला प्रवाही विद्युत असे म्हणतात. आकृतीत दाखविल्याप्रमाणे एक धन विद्युत भारित वस्तू व दुसरी ऋण विद्युत भारित वस्तू विद्युत वाहक धातूच्या तारेने एकमेकांना जोडल्या असता धनभारित वस्तूकडील जादा इलेक्ट्रॉन त्या तारेमधून धनभारित वस्तूकडे वाहू लागतात. यालाच प्रवाही विद्युत असे म्हणतात. इथे दाखवलेले पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. हे पॉझिटिव्ह चार्ज हे
इकडे वाहतात आणि त्यालाच आपण करंट किंवा प्रवाही विद्युत असे म्हणतो. विद्युत निर्मितीचे स्रोत. घर्षणाने विद्युत निर्मिती. आपण विज्ञानाच्या प्रयोगामध्ये बघितलेलं आहे. काचेची कांडी रेशीमी कपड्यावर घासल्यास स्थिर विद्युत निर्माण होते. किंवा कंगवा, आपण कंगवा जरी कपड्यावर घासला आणि कागदाचे तुकडे किंवा बाकीचे काही केस वगैरे असेल तर तो आकर्षून घेतो. उष्णतेने विद्युत निर्मिती. उदाहरणार्थ थर्मोकपल मधील भिन्न धातूंच्या जोडाला उष्णता दिल्यास तापमानाशी समप्रमाणात विद्युत दाब निर्माण होतो. प्रकाशाने विद्युत निर्मिती. प्रकाश संवेदनशील पदार्थावर प्रकाश किरण पडल्यास त्या पदार्थांमधून प्रकाशाच्या तीव्रतेशी समप्रमाणात विद्युत निर्मिती होते. रासायनिक क्रियेतून विद्युत निर्मिती. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. यांत्रिक क्रियेने विद्युत निर्मिती. सर्व जनरेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेने चुंबक किंवा वाहक फिरवले जाऊन वाहकाने चुंबकीय रेषा छेडल्याने यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. विद्युत ऊर्जेचे महत्व. खालील वैशिष्ट्यांमुळे विद्युत ऊर्जेचे महत्व अधोरेखित होते. इतर स्वरूपातील ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करता येते. विद्युत ऊर्जा साठवणे शक्य असते. विद्युत ऊर्जा एका ठिकाणाहून दुसरीकडे विद्युत वाहक तारांमार्फत वाहून नेता येते. विद्युत ऊर्जा पाहिजे तेव्हा इतर ऊर्जांमध्ये रूपांतरित करून वापरता येते. आधुनिक युगातील बहुतेक कामे विद्युत शक्तीने केली जातात. विद्युत ऊर्जा निर्मितीच्या विविध पद्धती. विद्युत ऊर्जा निर्मितीच्या पारंपरिक पद्धती. पहिली आहे औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती. या पद्धतीमध्ये दगडी कोळसा जाळल्यानंतर निर्माण होणाऱ्या उष्णतेने पाण्याची वाफ केली जाते. वाफेच्या शक्तीने स्टीम टर्बाइन फिरवले जाते. त्यामुळे त्याला जोडलेला जनरेटर फिरतो आणि जनरेटरमध्ये विद्युत ऊर्जा निर्माण होते. इथे बॉयलरच्या साहाय्याने पाणी तापवलं जातं, त्याची वाफ होते, ती टर्बाइन मध्ये सोडली जाते. त्याला जनरेटर जोडलेला असतो, तो जनरेटर फिरतो आणि त्यापासून विद्युत निर्मिती होते. साधारणतः नाशिक इथे एकलहरा, भुसावळ इथे, वरणगाव इथे विद्युत औष्णिक केंद्र आहेत. जल विद्युत निर्मिती. उंच ठिकाणी धरणांमध्ये साठवलेले पाणी कमी उंचीवर असणाऱ्या वॉटर टर्बाइन वर सोडले जाते. पाण्याच्या गतिक ऊर्जेमुळे टर्बाइन फिरतो, त्यामुळे त्याला जोडलेला जनरेटर फिरतो आणि जनरेटरमध्ये विद्युत ऊर्जा निर्माण होते. आपल्या इथे कोयना प्रकल्प यामध्ये याच पद्धतीनं विद्युत निर्मिती होती. पाण्याचा हा डॅम आहे, इथून पाणी या टर्बाइन मध्ये सोडलं जातं आणि त्याच्या जनरेटर फिरवून विद्युत निर्मिती होते. अणु ऊर्जा विद्युत निर्मिती. युरेनियम किंवा थेरियम सारख्या किरणोत्सारी अस्थिर मूलद्रव्यांचा इंधन म्हणून अणुभट्टीमध्ये वापर केला जातो. त्या ठिकाणी नियंत्रित अणुस्फोटक साखळी निर्माण केली जाते आणि त्यावेळी निर्माण होणाऱ्या उष्णतेने पाण्याची वाफ केली जाते. या उष्ण वाफेमुळे स्टीम टर्बाइन फिरतो. टर्बाइन फिरताना त्याला जोडलेला जनरेटर फिरतो आणि त्यामध्ये विद्युत ऊर्जा निर्माण होते. हे अणुशक्ती केंद्रामध्ये
विद्युत निर्मिती होते. इथे बघा पाणी, हॉट वॉटर, युरेनियम किंवा थेरियमच्या किरणोत्सारीने ते पाणी तापवलं जातं आणि टर्बाईन फिरवले जातात, त्याला जनरेटर जोडलेला असतो आणि त्यातून विद्युत निर्मिती होते. डिझेल विद्युत ऊर्जा निर्मिती. डिझेल इंजिन मध्ये डिझेल जाळताना निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे डिझेल इंजिन फिरू लागते. त्यावेळी त्याला जोडलेला जनरेटर फिरतो आणि त्यामध्ये विद्युत निर्मिती होते. हे आपण बघतो, लाईट गेल्यानंतर जनरेटर लावलं जातं. बहुतेक ठिकाणी जनरेटर हे डिझेल वर चालतंय. विद्युत ऊर्जा निर्मितीच्या अपारंपरिक पद्धती. पवन ऊर्जा विद्युत निर्मिती. यामध्ये वेगवान वारे उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी उंच टॉवरवर विंड टर्बाईन बसवून त्याला जनरेटर जोडलेला असतो. त्यामुळे वाऱ्याच्या शक्तीत विंड टर्बाईन फिरते आणि जनरेटरमध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती होते. सिन्नर वगैरे भागात जर गेलं तर या मोठमोठ्या पवन चक्क्या आपल्याला बघायला मिळतात. वाऱ्याच्या सहाय्याने ह्या फिरतात आणि त्यानुसार जनरेटरने आपल्याला विद्युत निर्मिती होते. भूगर्भ उष्णतेपासून विद्युत निर्मिती. काही ठिकाणी जमिनीमध्ये 2.5 किलोमीटर खोलीवर 2050 सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानामध्ये उष्ण पाण्याचे साठे आहेत. त्यापासून उष्ण वाफ बाहेर काढून स्टीम टर्बाईनला पुरवली जाते. त्यामुळे टर्बाईन फिरतो आणि त्याला जोडलेला जनरेटर फिरवला जाऊन विद्युत निर्मिती होते. भूगर्भात जे काही गरम पाणी आहे, त्या उष्ण पाण्याचे साठे, त्यांचा वापर करून त्या वाफेवरून टर्बाईन फिरवले जातात आणि त्याला जनरेटर जोडून विद्युत निर्मिती केली जाते. पण ही फार कमी ठिकाणी आहे. सूर्यप्रकाशापासून विद्युत निर्मिती. सोलर सेलच्या पॅनलवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे विद्युत निर्मिती होते. ही वीज इन्व्हर्टरच्या सहाय्याने योग्य स्वरूपामध्ये रूपांतरित करून वापरली जाते. आता सध्या बघतो आपण सोलर पॅनल अनेक घरांवर बसवले जातात आणि सूर्यापासून वीज निर्मिती होते आणि ती बॅटरीच्या सहाय्याने आपण इन्व्हर्टर मध्ये साठवून ती आपण लाईट गेल्यानंतर वापरू शकतो. गॅस पासून विद्युत निर्मिती. उच्च दाबाच्या नैसर्गिक इंधन वायू किंवा तत्सम इतर वायू नियंत्रकामार्फत गॅस टर्बाईनला पुरवतात. गॅसच्या ज्वलनामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे गॅस टर्बाईन फिरतो. त्यामुळे त्याला जोडलेला जनरेटर फिरतो आणि विद्युत निर्मिती होते. इथे गॅस पाईपलाईन आहे, ऑइल स्टोरेज, इथे टर्बाईन आहे. गॅसच्या सहाय्याने इथे टर्बाईन फिरला जातो आणि त्याला जनरेटर जोडलेला असतो आणि त्यापासून मग विद्युत निर्मिती होते. समुद्र लाटापासून विद्युत निर्मिती. भरतीच्या वेळी असणाऱ्या मोठ्या समुद्र लाटांमुळे खाडीतील पाणी धरणांमध्ये जमा होते आणि ओहोटीच्या वेळी हे धरणातील पाणी समुद्राकडे जाताना पाण्याच्या गतिक ऊर्जेने वॉटर टर्बाईन फिरू लागतात. त्यामुळे त्याला जोडलेला जनरेटर फिरतो आणि त्यामध्ये विद्युत निर्मिती होते. तर या पद्धतीने या अनेक पद्धतीने आपल्याला विद्युत निर्मिती करता येते. इथे आपण थांबूया. धन्यवाद.